सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन संपलेलं आहे। शिवाजी पार्कचं राज्यपाल महोदयांच्या हस्ते असते तिथं मुख्यमंत्री स्वतः इथं उपस्थित आहेत आणि एकंदरीतच वेगवेगळ्यांना जे पद्म पुरस्कार मिळालेले आहेत, पद्मभूषण असेल, पद्मश्री असेल, हे जे मिळालेले आहेत त्यांचंही आपण सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे आणि इतर राष्ट्रपती पदक विजेते पण आमच्या पोलीस खात्याचे आहेत, त्यांचं पण त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे। आज आम्ही आता सगळे अधिकारी आणि सगळे आम्ही बसलो होतो की काही इतर महत्वाच्या गोष्टी आहेत आणि अनायशा 26 जानेवारीच्या निमित्तानं आमचे दोन्ही सीपी पुणे पिंपरी चिंचवड एसपी दोन्ही आयुक्त पीएमसी पीसीएमसीचे विभागीय आयुक्त कलेक्टर सीओ असे सगळेच अधिकारी हजर असतात, पीएमआरडीएचे आयुक्त। त्याच्यामुळे काही गोष्टी काल तुम्हाला माहिती असेल की आम्ही पुणे ह्याला इंदापूरला कार्यक्रमाला होतो त्यावेळेस त्यांनी न्यायाधीशांनी असं सांगितलं की मुळशीमध्ये पौडला जागा पाहिजे तिथं एक कोर्ट सुरू करायचंय। अशा पद्धतीनं काही ठिकाणी कोर्ट सुरू करायचे, त्यांचे काही प्रश्न होते, ते सगळे प्रश्न आता आम्ही बसून त्या ठिकाणी मार्गी लावले। ज्यांचं काम ज्यांच्याकडे होतं त्यांनी त्या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे आणि अशा पद्धतीची ती आजची मीटिंग झालेली आहे। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? जीबीएसच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं, मी ते आयुक्तांना पाठवलं। आयुक्तांनी सांगितलं की दादा महिनाभर ठेवलं तर असं काहीतरी त्याच्यामध्ये होतं, पण आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना YCM ला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे। अशा प्रकारचा निर्णय झाला, मोफत उपचार द्यायचे, कारण नाही म्हटलं तरी गरीब वर्गाला कधी कधी उपचार करणं परवडत नाही आणि मग काही लाखामध्ये त्याच्या सगळे ते इंजेक्शन मला त्यांनी सांगितलं काही ठिकाणी इंजेक्शन 20,000 रुपये, ऍक्च्युअली इंजेक्शन 8,000ला मिळतं। पण आता नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे कॉर्पोरेशनची पण जबाबदारी असते, राज्य सरकारची पण जबाबदारी असते। तर या दोनच्या संदर्भात निर्णय घेतलाय आणि तिसरा निर्णय मी उद्या मुंबईला गेल्यानंतर आरोग्य विभागाशी बोलून घेईन की ससूनला देखील ग्रामीण भागात जे पेशंट येतील त्यांना ससूनमध्ये आम्ही मोफत उपचार करू। दादा जे उपनगरातून जे पाणी येते दादा उपनगरांमधून दूषित पाणी येते, दूषित पाण्याचा विषय आहे म्हणजे किरकटवाडी नांदेड गाव आहे तिथं मोठ्या प्रमाणात रुग्ण याचे आढळलेले आहेत। पाणी पुरवठा मी परवाच तुमच्याशी सर्किट हाऊसला बोलत असताना सांगितलं मेन पाणी हा मुद्दा आहे आणि म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे कुठेही जरी तुम्ही पाणी पित असला तर पाणी पूर्णपणे उकळून प्या असं सांगितलेलं आहे। त्याच्यावर काही भागामध्ये आपण तशा पद्धतीने आणि मी आता प्रेस नोट पण काढायला दोन्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे। पालकमंत्री पदावर नाराजी व्यक्त केली, गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलंय, मुंबईला गेल्या वरिष्ठांना जाब विचारणार अशा प्रकारचं असं काही होणार नाही। काय चाललंय मला मी त्यांना विचारेन जर मंगळवारी मीटिंग असते अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही। मी त्यांच्याशी चर्चा करू, काय गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेल। पुण्यातले आपले जे सहकारी आहेत बाबूराव चांदेरे यांनी काल एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केलेली आहे। बाबूराव चांदेरे मला फिल्म क्लिप पाहायला मिळाली, हे अतिशय चुकीचं आहे। कोणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही, तो अधिकार कोणालाही आपण दिलेला नाही। त्याच्यामुळं मी सकाळी फोन केला होता परंतु त्याने फोन डायव्हर्ट केलेला होता। त्याच्या मुलाशी मी बोललो, मुलगा म्हणला की नाही ते घरात बाहेर गेलेले। मी त्याला म्हणलं की हे जे काही मी क्लिप बघितलेले ते मला अजिबात आवडलेले नाहीये। अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपून पण घेणार नाही। मला त्याच्या संदर्भामध्ये त्याला बोलून त्याला जाब विचारायचा की याच्या पाठीमागचं कारण काय
कारवाई होणार का नाही? अरे बाबा, समोरच्यांनी कंप्लेंट केली तर कारवाई होईल ना. तर तू तोंडी सांगून कारवाई होणार आहे. जर उद्याच्याला ज्याला कोणाला लागले त्यांनी पण कंप्लेंट केली पाहिजे. कंप्लेंट केल्यानंतर कारवाई होणारच. दादा नाना पटोलेंनी जे विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर आक्षेप घेतलाय. आता पुन्हा एकदा म्हणजे आंदोलनासाठी देखील नाना पटोले आता विधानसभेला जे मतदान झालं त्याच्या आकडेवारीवर त्यांनी संशय घेतला. जाऊ दे रे, हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. त्याच्यावर निवडणूक आयोगाकडे ज्याला कुणाला वाटतं त्यांनी तक्रार करावी. सगळ्यांचे जे काही मशीन्स आहेत ईव्हीएम हे सगळे लॉक करून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे कोर्ट त्यांना जे काही करायचं असेल त्यांनी कोर्टामध्ये किंवा निवडणूक आयोग नाना पटोले साहेबांची म्हणजे शरद पवारांची भेट घेत आहेत, उद्धव साहेबांची भेट घेत तो आहेत. त्यांचा अधिकार आहे ना. भेट घ्यायला उद्या तुझी भेट घेतली म्हणून बिघडलो कुठं, तो त्यांचा अधिकार आहे. भेट द्यायची का नाही ते तुझं. दादा, दोन पालकमंत्री पदावरती आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा. मी काल आमचे इथले तहसीलदार गेलेले होते. मागे सारखं तहसीलदार त्यांना भेटले. त्यांचं निवेदन तहसीलदारनी सरकारकडे पाठवलंय. काल होता शनिवार, आज आहे रविवार. त्याच्यावर 2 दिवस सुट्टी आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे. आता गेल्यानंतर काय निवेदन आहे, काय मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त मागण्या सोडवण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुतीचा सरकारचा आहे. त्याच्यात कुठलं काही राहिलेलं असेल तर आम्ही लक्ष घालू. दादा 4 दिवस झाले साहेबांचे सगळे प्रोग्राम रद्द करण्यात आले. त्यांची आज विचारलं का तुम्ही? त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी VSIचा कार्यक्रम होता त्याच वेळेस त्यांच्याचे लॉक करून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे कोर्ट त्यांना जे काही करायचं असेल त्यांनी कोर्टामध्ये किंवा निवडणूक आयोग नाना पटोले साहेबांची म्हणजे शरद पवारांची भेट घेत आहेत, उद्धव साहेबांची भेट घेत तो आहेत. त्यांचा अधिकार आहे ना. भेट घ्यायला उद्या तुझी भेट घेतली म्हणून बिघडलो कुठं, तो त्यांचा अधिकार आहे. भेट द्यायची का नाही ते तुझं. दादा, दोन पालकमंत्री पदावरती आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा. मी काल आमचे इथले तहसीलदार गेलेले होते. मागे सारखं तहसीलदार त्यांना भेटले. त्यांचं निवेदन तहसीलदारनी सरकारकडे पाठवलंय. काल होता शनिवार, आज आहे रविवार. त्याच्यावर 2 दिवस सुट्टी आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे. आता गेल्यानंतर काय निवेदन आहे, काय मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त मागण्या सोडवण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुतीचा सरकारचा आहे. त्याच्यात कुठलं काही राहिलेलं असेल तर आम्ही लक्ष घालू. दादा 4 दिवस झाले साहेबांचे सगळे प्रोग्राम रद्द करण्यात आले. त्यांची आज विचारलं का तुम्ही? त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी VSIचा कार्यक्रम होता त्याच वेळेस त्यांच्या छातीमध्ये कफ झालेला जाणवत होता. बोलताना पण तुम्ही पाहत होता. त्याही वेळेस आम्ही त्यांना जयंत पाटील होते, मी होतो, बरेच जण होते. आम्ही आता सगळ्यांची नावं घेत बसत नाही. तर आम्ही म्हणलं की साहेब विश्रांती घ्या. पण साहेब ते म्हणले मला कोल्हापूरला जायचं, माझा कोल्हापूरला कार्यक्रम आहे. आणि ते तिथले सगळे कार्यक्रम संपल्यानंतर कोल्हापूरला गेले. पण कोल्हापूरला तो त्रास वाढला. मग मात्र ते मुंबईला गेलेत आणि 4 दिवसाची विश्रांती डॉक्टरांनी त्यांना घ्यायला सांगितलेली आहे आणि ते विश्रांती घेतात. दादा तुम्ही सांगितल्यानंतर साहेब ऐकत नाही, त्याच्यानंतर त्रास वाढतो असं दिसतं. नाही असं नाहीये. साहेब आहेत, तू कशाला आणखी लावायला. नाराज आहेत पालकमंत्री म्हणून. मी योग्य वेळी बोलेल योग्य ठिकाणी असं ठीक आहे. हे तू माझ्या राष्ट्रवादीच्या कुठल्या मंत्र्यांची काही काळजी करू नको. अजित पवार खंबीर आहे, हसन मुश्रीफ, जगतमरारी शिरवाळ जे कुणाचं असेल त्याचं मी बघेन. दर मंगळवारी माझ्या इथं बऱ्याचशा पत्रकारांना माहिती आहे की राष्ट्रवादीची मिटिंग असते. तिथं राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना, सगळ्या मंत्र्यांना निमंत्रित केलेलं असतं. जर कुणाचं काय असेल, वेगवेगळ्या प्रकारचे समस्या असू शकतात, त्या मांडण्याचा अधिकार आहे. परंतु ते तुमच्या पुढे मांडायच्या ऐवजी माझ्या पुढे मांडा असं मी त्यांना सांगितलं. पण रायगड आणि नाशिक त्या संदर्भामध्ये आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तो पूर्ण अधिकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आता आलेले आहेत. झेंडावंदन त्या दोघांनी केलेलं आहे. ते स्टे दिलेल्याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील. मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य. दादा छावा चित्रपटाच्या विषयावरनं राज्यात 2 दिवसापासून काल मी खासदार आमचे महायुतीचे
उदयनराजे भोसले त्यांचं स्टेटमेंट वाचलं, म्हणजे ऐकलं, टीव्हीवरच ऐकलं. त्याच्यामध्ये त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं, तर ती प्रोड्युसर का हे होतं मला माहित नाही, पण त्याला त्यांनी सांगितलं की आम्ही जे ज्याच्यातनं लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत ते मी कट करतो, असं काहीतरी त्यांना सांगितलं. मी शुभेच्छाच द्यायच्या त्या संदर्भात. निर्णय केव्हा होणार आहे? आता नवीन अर्थसंकल्प येतोय, फेब्रुवारीमध्ये केंद्राचा अर्थसंकल्प आहे, मार्च मध्ये आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सगळ्यांशी चर्चा करून तारीख ठरेल, त्या तारखेला अर्थसंकल्प येईल. राज्याची एकंदरीत सगळी परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काय काय कशा कशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या ते त्यावेळेस सांगितलं जाईल. आता सांगितलं तर तो माझ्यावर हक्काबंद होईल, त्याच्यावर मी त्यावेळेस सांगेन. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून टीका केली जाते, जे काही करार झाले त्याच्यामध्ये ते सगळ्या ते इंडियन पण माझं कंपन्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. मुख्यमंत्री महोदय म्हणले की मी स्वतः दावोसला प्रेस घेतलेली होती. मी म्हणलं तुम्ही इथं पण प्रेस घ्या. ते म्हणले मी 1-2 दिवसात इथं प्रेस घेतो. आणि दावोसला जे काही मुख्यमंत्र्यांचा दौरा यशस्वी झालाय ते अतिशय खुशीत होते, अतिशय आनंदी होते. म्हणजे बोलतानाच ते जाणवत होतं फोनवर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी ते सगळं सांगेन. आजपर्यंत अनेकदा मी मागे पण मुख्यमंत्री म्हणून दावोसला गेलेलो होतो, पण ह्या वेळेसच्या दौऱ्यामध्ये चांगल्या प्रकारची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये येतेय आणि तशा पद्धतीचे MOU झालेले आहेत आणि त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारचा रोजगार निर्माण होईल. विरोधक असं म्हणतात की जे करार झाले अरे विरोधकांना काय, विरोधक तेच बोलणार ना, ते म्हणणार नाही नाही फार छान दौरा झाला बरं का देवेंद्रजींचा, चांगली गुंतवणूक आली. विरोधकांचं कामच आहे काही पण एखादा निर्णय झाला तर त्याच्यातनं वेगळा अर्थ कसा काढायचा किंवा टीका टिप्पणी कशी करायची हे त्यांचं काम आहे. तुम्ही कधी जाणार दावोसला मुख्यमंत्री? नाही सध्या व्यवस्थित आमचं चाललंय, त्याच्यामुळं आम्हाला आता हे दिवस पुढचे चांगले कसे जातील, अजून चांगलं काम कसं करता येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्हाला महायुतीला चांगला यश कसं मिळेल हा आमचा प्रयत्न चालू आहे. फिनिश कर फिनिश